सो हाय गाईज, कसेच सगळे बरे ना. तर विषय असा आहे ना, आम्ही चाललो फिरायला पोरं सगळी. पोरांचं म्हणणं होतं आता तुझं लग्न होणार रे, वहिनी आणणार रे. मग वहिनी आल्यानंतर तू काय आम्हाला भेटणार नाही, काय नाही ना कुठं फिरायला येणार तू आमच्यासोबत. सो आता आमच्यासोबत एखादी पार्टी शेवटची कर. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. म्हटलं ठीक आहे, चालेल, चला म्हणलं काही विषय नाही. तर आता चाललोय आणि माझ्यासोबत बघू शकता तुम्ही, हो का इथं काय विषय चाललाय. बाई माझ्या गाडीतलं घेतलंय त्यांनी. आता माझ्या गाडीत पॉलिश होतं, पॉलिश घेतलंय, स्वतःची गाडी पॉलिश करतोय. आयुष्य त्या माणसाने कधी स्वतःची गाडी धुतली नाही. यही नहीं अभी और सुनिए. आज पॉलिश करतो. आता पुढे एकेकाला भेटत होती तुम्हाला. काहीच आमचा प्लॅनिंग होता 9 वाजता इथलं निघायचा. किती वाजलेत रे पाने? 3-2:30 वाजलेत. आमच्या दोघांशिवाय दुसरं कुत्रं एक पण नाही. फोन करतोय तर म्हणतात 5 मिनिटात आलो. इथं आलोय, ह्याच्यापाशी आहे, चौकात आहे, मागच आहे, 2 मिनिटं थांब. कपडे हेच लावले, बॅगेत कपडे भरतोय. एक जण म्हणतोय आंघोळ करतोय, एक जण म्हणतोय अंग पुसतोय. अरे काय चाललंय बाई? किती वाजता प्लॅन होता, किती वाजले तरी अजून हे आले नाही. अशाने कळतंय का तुम्हाला की असे मित्र नशिबात खरंच नसावेत. असले तरी टायमिंगचं भान असावं. माझ्या तर नशिबात सगळे एक नमुने भेटलेत. तेही दलिंदर भेटलेत. एक दलिंदर बसलं इथं. आले बाकीचे बघा आता काय होते काय नाही, देवालाच माहिती कधी येणार. बाय बाय. सो गाईज, आता तुम्ही बघू शकता एक चुतिया नंदन आला इथं. हे बघा, स्वतःला शहाणा समजतो हा. आला एवढ्या उशिरा. आम्हाला इथं किती वेळ झालं बसवलंय. कुठं होतं चावला घरनं आलाय आवरून. लाज वाटली का तुला? जीव दे चांगली माई घातली. आता हाता आलाय, बघू आता बाकीचे फोन लावतो. बाय बाय. सो गाईज बघू शकता, आम्हाला जायचंय विलाला. आणि इथं आता सगळे आलेत. इथं सगळे जमा झालेत आणि इथं करतायत काय बघा. यांना म्हणजे कुठल्या गोष्टीचं नाही का, म्हणजे काही सिरियसनेसपणा नाहीच आहे ह्यांच्यात. आणि हे काळ तर बघू शकता तुम्ही, हा बघा. ए काळे इकडे बघ. आपला नील थांबलाय. आगाने सगळे खेळत बसलेत. सगळ्यात लेट येणारा माणूस आहे बघा, हो टोपीवाला. काय रे? देखा आपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. काय नाही नाही जाणार. चला बाय बाय पब्लिक. वाय डू यू डू. सो गाईज आमचं झालं खेळून. आता ह्यांना कुठेतरी जाऊन, माझ्या मते आता ह्यांना विला आठवलंय की आपल्याला विलाला जायचंय म्हणून. असं काहीतरी आपण विला प्लॅन केलाय म्हणून, नाही का, काहीतरी आपली पार्टी म्हणून. हे बघा, हे काळ कुठं चाललंय? काळ्या त्या काळ्याकडे सगळ्यांचे सगळे पैसे काळ्याकडे. जर काळ्या गेला तर झाट कुणालाच काहीच कोण काही करू शकत नाही. कोणच काही करू शकत नाही काळ्या गेला तर. कळलं का गाणी? यो गाणी रॅप करतो. कसं घेते कसा पळत आला परत एकदा वन्स मोर. इथनं वन्स मोर. लवकर. सो गाईज हा आला बॉल. हे मारलं कुठे भोकात. IPL क्रिकेट. सो गाईज हा बॉल आहे. तुम्ही कधी बघितलं आता बघा. 6 मारला छकडा. कॅच. डबल टेनिस फुटायच्या विल्याच्या खिडक्या. बघा इथं टीव्ही चालू होत नाही म्हणून टीव्ही चालू करायला लागलाय कलाकार ह्यो. हा कॅरम बिरम पण आहे. खेळायला सगळं काय रे? हे काय रे? हे काय रे?
काय आलं टीव्ही चालू आहे ना त्याला फोन लाव रे याला ए बाबे काय रे बाबे त्याला बोलून घे ना किती प्यालाय बाबे मी काय आलो भाऊ उई सुरक 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 उई याला कोणी ओळखलं का आईच्या गावात कोण आलं इथे इकडे 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 तिकडे चालला अरे इकडे काहीच काळा मुंगूस आलं काळा मुंगूस इकडे मग काय विषय भाऊ काय ना भाऊ निवांत कुठं इकडे कुठं भाई बघा मी काय हा बोल बोल मला नाही फरक पडत मी टाकतो मी लय हा. होय भाऊ केतन कुठे गेला काय विषय इथं तर केतन भाऊ कुठे अरे तू इथं काय करतोय पण गाईज याला कपडे काढाय हे बघा हे बघा हे बघा ए काय रे काय करतोय काय बघू शकतो हे बघा हे बघा हे चड्डी मेहमान ए घावलाय ए तोंड कुठं काय करत आला रे तू बरगडे बघ कसं आहे लेट्स गो हा कम ऑन डायमंड इन द हाऊस बीच वस्तीतून आलोय मी झुकणार नाही अरे हाड खाजव्या कुत्र्यांच्या पुढं आता वाकणार नाही महाआधीची चव तुझ्या मी पण काही चाकणार नाही कुत्रा नाही मी कधी माग मैत्रीत भेटणार नाही हिप हॉपला वर न्यायला पायी माझे थकणार नाही डीप गेलोय रॅपिंग मध्ये सांगायला लाजणार नाही किती जरी वर गेलो तरी मी काय माजणार सत्य बोलतोय अरे सत्य बोलतोय पहिल्यापासून मराठी मी बोलतोय एकदम ठळक या समोर माझ्या आणि सीन मध्ये झळकलंय सांगितलं तरी तुला कसं नाही कळत सुटीतनं झटपट आता पळत अय डायमंड माझं नाव मला भीती नाही कशाची भेट मला फुरसत मध्ये सजा देणार फाशीची तू गोळी खातो नाशाची आणि जाणीव नाही भाषेची अरे भाऊ मला फिकर नाही कशाची जिंदगी काढतोय मी पण आता राजाची हा काही पण होऊ दे आता हिपहॉप जगायचंय सायफरला आता राजासारखं सजायचंय सगळीकडे नुसतं कणून वाजायचंय गाणं आपलं ओपी मध्ये स्ट्रीमिंगला टाकायचंय हा अरे लय बघितलं तुझ्यासारखी गच करेन गच करण आल्यावरती खर्र खाजवायचं होम थिएटरला तुझ्या माझंच गाणं वाजवायचं घरच्यांना खुश ठेवून नुसतं आता हसवायचं नाही कधी फसवायचं हा गजकरण खाजवायचं गाणं माझं वाजवायचं घरच्यांना हसवायचं नाही कधी फसवायचं हेच आता लक्ष तुला करतोय मी बक्ष जग स्वतःच्या जीवावर सोड ह्याचा त्याचा पक्ष देऊन टाकन मी तुला मुक्ती आणि मोक्ष नाद नको करू माझं करून टाकन भक्ष माझं लय मोठं कक्ष त्याच कक्षात तुला घेऊन टाकन मी तुला देऊन टाकन मी आणि खाऊन टाकन मी आई जाऊन टाकन मी घमासान झालोय माझी येडी झाली खोपडी तू लहानपणापासून खेळतोय आपडी तपडी टाकन झापडी 2 मिनिटं थांब खाऊ दे आमटी भात पापडी पोरांकडे लक्ष तुझं झालंय तू चमडी तुझ्या महादीला पोरं म्हणतात अगं माझी मम्मी कुठं तरी गेलता गाईज विला सोडू ना आज ओमी भाऊ राईड झालेली आहे मस्त पैकी एकाला फेकलाय थोडस जरा रिव्हर ए बाबे तू टकलेलं चमकते मागो सूर्य आलाय ना साफ करू संघटना वाले आलेले आहेत आपल्याकडं आणि हे येड आणि हे येड साम्राज्यवाला इकडे बघ इकडे बघ मोबाईल कोण रे 0 1 2 3 हे त्या कानात खाली उकडून बसलेला माणूस बाई माणूस गद्दनंग 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 गंगच नांगच डांगच नांगच डांगच नांगच डांगच डुंबुळुंग टुप्पुळुंग डुंबुळुंग टुप्पुळुंग डंप आता आम्ही विलावरनं निघालोय आता आम्ही चाललोय आमच्या घरी आम्ही आहे बुलेटवर हे बघा हे 2 टकले हे गिरे गाडी पुढं हे देखो पब्लिक हे 2 टकले आणि हे बघा
अरे बाबे बाबे ए बाबू भाई टोपी निकाल बाबू भाई टोपी निकाल. ये देखो ये तीसरा टाकला. देंगे इतका वैताग आलाय ना काय सांगू तुम्हाला. ब्लॉग एंड करायचा होता सो राहिला. सगळे इतके असे बार हे झाले होते. रात्रभर कोण झोपलं नाही. नुसता धिंगा मस्ती चालू होती. त्यामुळे सगळे सपासप घरी निघून गेले. कोण थांबलत नाही. त्यामुळे ब्लॉग एंड करता आला नाही. आत्ता घरी आलो मी आता बसलो येऊन. म्हणलं आता ब्लॉग एंड करून टाकावं. सो गाईज ब्लॉग कसा वाटतोय काय वाटतोय हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन ब्लॉग पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून ब्लॉग शेअर करा, कमेंट करा. दुराळा धिंगाणा राडा करून टाका.